एबीपी माझावर. आता टॉप 25 घडामोडींवर एक नजर टाकणार आहोत. छत्तीसगडच्या विजापूर जिल्ह्यामध्ये 103 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. त्यापैकी 49 जणांवर 1 कोटी रुपयांचं बक्षीस होतं. सरकारने प्रत्येक आत्मसमर्पण करणाऱ्या कार्यकर्त्यांना 50,000 रुपयांची केली मदत. मुंबईत उद्या ओबीसी नेत्यांची बैठक. या बैठकीला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे जाणार नसल्याची माहिती. यामुळे आता सकल ओबीसी महामोर्चाचे नेते बैठकीत सहभागी होतील का याकडे लक्ष. मनोज जरांगे यांच्या मागणीला रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष सचिन खरात यांचा विरोध. आम्ही जीआरच्या बाजूनेच, तर जखम झाल्यावर पाय कापत नाही, त्याच्यावर इलाज करतात. सचिन खरात यांचा जरांगेंना सल्ला. नांदेडमध्ये एका युवकाचा बंधाऱ्यात बुडाल्याची घटना. गोदावरी नदीत पोहण्यासाठी गेला असता घडलेला प्रकार. बोटीच्या साहाय्याने बुडलेल्या तरुणाचा शोध सुरू. मात्र अंधारामुळे थांबवलेली शोध मोहीम उद्या परत सुरू होणार. जळगावच्या धरणगावात रथोत्सवाची 150 वर्षांची परंपरा. श्री बालाजी महाराजांच्या रथोत्सवात भाविकांची मोठी गर्दी. जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी घेतलं भाविकांसह रथाचं दर्शन. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा हमासला शेवटचा इशारा. हमासने 5 ऑक्टोबरच्या संध्याकाळपर्यंत गाझा शांतता योजना स्वीकारली नाही तर असा हल्ला होईल जो पूर्वी कधीही झाला नव्हता. ट्रम्प यांचा हमासला इशारा.